बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे. नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यात आहे. सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतो आहे. आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील, पण त्याला आता अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेलेली आहे. कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाल्या. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं, तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला. कारण खतं महाग झाली. सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो. आज काही शेतकऱ्यांना नजरकैद केलेलं आहे. पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातीचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी ॲग्रेसिव्हली भाषणं केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, त्या सर्वांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून अटक करण्यात आली. आज याच वेळी नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे. या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत. हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत. त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची आहेत. त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं. मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आव्हान करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो. आमच्या सभा चांगल्या होऊ नयेत, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते. ही यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही. कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कुणाला वाटत नाही. तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला. शेवटच्या 2-3 दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो. कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलिसी यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही. त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही. ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत. बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोलची देखील मागणी केलेली आहे, पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग त्या बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही. मतदारसंघामध्ये भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिला आहे की मी 1 लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईल. आपल्या सभेत आज असा सूर निघाला की 60,000 मतांनी भगरे येतील. नेमकी काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल? माहीत नाही मला, पण मी सकाळपासून ज्या कार्यकर्त्यांशी बोललो सगळेच म्हणतात की 50, 60, 70 हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल. आमची भगरे सरांची सीट, तुतारी वाजवणारा माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी होईल असं सगळीकडे वातावरण आहे. आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला 1 लाख मताचं मताधिक्य
देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः 50 ते 60 हजार मताचं मताधिक्य येवल्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असोत अगर नसोत पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे. महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे. GST कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. गॅस महागला आहे, पेट्रोल महागला आहे, डिझेल महागला आहे. आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं 32 ते 35 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात, मी बोलत नाही. आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असेल किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात, मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसत आहेत. लोक विचलित झालेले नाहीत. हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं. हा पुढचा प्रश्न आहे. आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत ते. त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे. पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे. त्यामुळं पवारसाहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे, अपेक्षा आहे. पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चालतं. त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळे मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल. त्याची चर्चा आज करणं योग्य नाही. काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत. तरुण मुलं त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहेत. त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार होईल. पण जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवी कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागलेत आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली. तसंच पवारसाहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यांना घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे. वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब तर यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काही आपण सांगतायत का बाबा 30-32-35 सीटं निवडून येतील तर असं आपल्याला वाटतंय का? बरोबर आहे त्यांचं म्हणणं, त्यांच्याशी मी सहमत आहे. कारण महाराष्ट्रभर शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्यालाही लोकांची बऱ्यापैकी चांगली मान्यता आज महाराष्ट्रातच नाही तर देशभर मिळते. त्यामुळे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे. मला अजून काही असं निदर्शनाला आलेलं नाही आहे की ते मदत करतायत किंवा नाही. मी आजच आलो आहे. आता आज उद्या 2 दिवस आहे मी या भागात. त्यावेळी अंदाज घेऊन मी तुम्हाला सांगेन खरी आतली माहिती. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्स-रे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा. फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प. ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला.